2 दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढलाय। गेल्या 24 तासात मुसळधार पावसानं पुण्यालाही चांगलंच झोडपलंय। रात्रभर पाऊस कोसळत असल्यानं पुण्यातल्या सखल भागात पाणी साचलंय। खडकवासला धरण 100% भरल्यामुळे 24 जुलैच्या सकाळपासून या धरणातून पाणी सोडण्यात आलं होतं। पुणे शहरातील सिंहगड रोड, डेक्कन परिसर, एकता नगर, पुलाची वाडी अशा सखल परिसरात पाणी साचून लोकांच्या घरात पाणी गेल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातल्या पुलाची वाडी परिसरात पाणी साचल्यानं इथे 24 जुलैच्या मध्यरात्री एक दुर्दैवी घटना घडली। या परिसरात राहणाऱ्या 3 जणांचा शॉक लागून मृत्यू झालाय। आपली अंडाभुर्जीची गाडी पाण्यातून बाहेर काढण्यासाठी गेलेल्या 3 तरुणांना आपले प्राण गमवावे लागलेत। या दुर्घटनेमुळे पुण्यात हळहळ व्यक्त केली जाते। ही दुर्घटना नेमकी कशी घडली, ते 3 तरुण नेमके कोण होते आणि त्यांचा मृत्यू कसा झाला, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। पुण्याच्या डेक्कन परिसरातील भिडे पूल, डेक्कन बस स्टॉप आणि शेजारी असलेल्या पुलाची वाडी हा सगळा सखल परिसर आहे। हा सगळा भाग मुठा नदी पात्रात येतो। 24 जुलैच्या पहाटेपासून पुण्यात सातत्यानं मुसळधार पाऊस पडत असल्यानं मुठा नदीच्या पातळीत वाढ झाली। तसंच खडकवासला धरणही भरायला लागल्यामुळे जलसंपदा विभागाकडून खडकवासला धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला। धरणाच्या पाणी पात्रात झपाट्यानं वाढ होत असल्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत होतं। 24 जुलैच्या पहाटे 3:30 वाजता खडकवासला धरणातून 2000 क्युसेकनं मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता। पण पावसाचा जोर ओसरत नसल्यानं हा विसर्ग जलसंपदा विभागाकडून वाढवण्यात आला। 24 जुलैच्या सकाळी 6:30 वाजता 2000 क्युसेकचा विसर्ग वाढवून तो 4708 इतका करण्यात आला। पुढच्या अर्ध्याच तासात म्हणजे सकाळी 7 वाजता हा विसर्ग वाढवून 9416 क्युसेक पर्यंत वाढवण्यात आला। इतक्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानं डेक्कनच्या पुलाची वाडी परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली होती। याच पुलाची वाडी भागात 25 वर्षीय अभिषेक अजय घाणेकर, 21 वर्षीय आकाश विनायक माने हे दोघं तरुण राहत होते। डेक्कनमधील प्रसिद्ध अशा झेड ब्रिजच्या खाली असलेल्या खाऊ गल्लीत या दोघांचीही अंडाभुर्जीची गाडी होती। झेड ब्रिज जवळ असलेल्या चौपाटी परिसर, डेक्कन बस स्टॉप यामुळे हा भाग चांगलाच गजबजलेला असतो। त्यामुळे इथे असलेल्या खाऊ गल्लीत अंडाभुर्जीची गाडी लावून अभिषेक आणि आकाश आपला उदरनिर्वाह करत होते। त्यांच्या गाडीवर शिवाजीत बहादूर परिहार हा 18 वर्षांचा नेपाळी तरुणही कामाला होता। रात्री भुर्जीची गाडी बंद केल्यानंतर हे तिघं पुलाची वाडीतल्या आपल्या घरी जायचे। अभिषेक आणि आकाश हे दोघंही वाडीतल्या शिवराज मित्र मंडळाचे कार्यकर्ते। भुर्जीची गाडी बंद करून ते मंडळातल्या आपल्या मित्रांसोबत गप्पा मारायचे। इथल्या गणराज मंडळ, नवचैतन्य मंडळातही त्यांचे अनेक मित्र होते। 24 जुलैला पाऊस जोरात असल्यामुळे या तिघांनीही आपली भुर्जीची गाडी रात्री लवकर बंद केली आणि हे तिघही आपल्या घरी गेले। 24 जुलैला दिवसभर सातत्यानं पाऊस पडत होता। त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत होणारा पाण्याचा विसर्ग सुरूच होता। त्यामुळे नदी पात्रातील डेक्कन, पुलाची वाडी परिसरातल्या घरांमध्ये पाणी शिरलं। इथल्या रहिवाशांचं सामानही वाहून गेलं। अभिषेक आणि आकाशच्या घरातही पाणी शिरलं होतं। त्यामुळे गाडी बंद करून घरी गेल्यानंतर हे घरातलं पाणी काढत होते। रात्री पावसाचा जोर कमी झाल्यामुळे 9416 क्युसेकनं होणारा विसर्ग कमी करून 7276 क्युसेक पर्यंत करण्यात आला, अशा बातम्याही माध्यमांमध्ये आल्या होत्या। त्यामुळे आता पाणी ओसरायला सुरुवात होईल असं अभिषेक आणि आकाश सोबतच इथल्या रहिवाशांना वाटलं होतं। पण पुन्हा पाऊस वाढल्यानं रात्री 11 वाजता पुन्हा एकदा 9416 क्युसेकनं खडकवासल्यातून मुठा नदीत विसर्ग करण्यास सुरुवात झाली। रात्री 11:15च्या सुमारास हा विसर्ग वाढवून 11556 क्युसेक तर 12:30 वाजता 18832 क्युसेक इतका करण्यात आला। याबाबतची माहिती नेते आणि महापालिका प्रशासनाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आली आणि नदीपात्राच्या भागात राहणाऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहनही करण्यात आलं। वाढत्या पाण्याच्या विसर्गामुळे पुलाची वाडी परिसरातल्या घरांमध्ये शिरणाऱ्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली। लोक घरातलं पाणी काढण्यासाठी धडपडत होते। पण आकाश आणि अभिषेकला घरातल्या पाण्यापेक्षा घर ज्यावर चालतं त्या भुर्जीच्या गाडीची काळजी वाटत होती। परिसरात गुडघाभर पाणी साचल्यामुळे आपल्या भुर्जीच्या गाडीत पाणी शिरेल किंवा ती वाहून जाईल याची भीती त्यांना वाटत होती। त्यामुळे रात्री 1च्या सुमारास अभिषेक, आकाश आणि गाडीवर काम करणारा शिवा अशा तिघांनीही भुर्जीची गाडी सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं ठरवलं आणि ते तिघही गुडघाभर पाण्यातून गाडीच्या दिशेनं चालायला लागले। खाऊ गल्लीच्या चौकात आल्यानंतर शिवराज मित्र मंडळाचे काही मित्रही त्यांना भेटले। त्यांना आपण गाडीची आवराआवर करून ती सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी जात असल्याचं आकाश आणि अभिषेकनं सांगितलं।
तेव्हा त्यांचा एक मित्रही त्यांच्या मागून त्यांना मदत करण्यासाठी चालू लागला. पाण्याची पातळी वाढल्यामुळं भुर्जीची गाडीही पाण्यात अर्धी बुडली होती. आकाश, अभिषेक आणि शिवा या तिघांनीही गाडी उचलण्यासाठी गाडीला हात लावला आणि त्याच वेळी त्यांना विजेचा जोरात धक्का बसला. हे तिघही जेव्हा गाडीपर्यंत पोहोचले तोपर्यंत पाण्यात विजेचा करंट नव्हता, पण भुर्जीची गाडी लोखंडाची असल्यामुळं या गाडीला हात लावताच पाण्यातल्या विजेचा करंट या तिघांच्याही शरीरातून पास झाला. या शॉकमुळं त्यांच्यापासून 30 ते 35 फूट अंतरावर असणाऱ्या त्यांच्या मित्रालाही हा शॉक जाणवला. तेव्हा त्यानं या तिघांनाही शॉक लागून जागीच कोसळताना पाहिलं. हा विजेचा धक्का इतका भीषण होता की हे तिघही पाण्यावरच तरंगायला लागले. त्यानंतर या घटनेची माहिती महावितरण आणि पोलिसांना देण्यात आली. महावितरणनं परिसरातल्या विजेचा पुरवठा खंडित केल्यानंतर तिथे असलेल्या शिवराज मित्र मंडळाच्याच मुलांनी या तिघांना बाहेर काढलं आणि सह्याद्री हॉस्पिटलमध्ये भरती करण्यासाठी त्यांना घेऊन गेले. हॉस्पिटलला जात असताना अभिषेक याला उलटीही झाली, त्यामुळे त्यांना तातडीनं उपचाराची गरज होती. सह्याद्रीमधील डॉक्टरांनी या तिघांनाही CPR देऊन त्यांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्नही केला, पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यानं पहाटे 5 वाजता डॉक्टरांनी या तिघांनाही मृत घोषित केलं. यानंतर महावितरण आणि महापालिकेचे अधिकारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा शॉक नेमका कशामुळे लागला याचा तपास पोलिसांकडून करण्यात येतोय. एकीकडे ही दुर्घटना घडलेली असतानाच 25 जुलैच्या सकाळी खडकवासला धरणातला पाण्याचा विसर्ग 40,000 क्युसेक करण्यात आल्यामुळं भिडे पूलही पाण्याखाली गेलाय. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून हा परिसर बंद केलाय. मुठा नदीच्या पातळीत चांगलीच वाढ झाली असून झेड ब्रिज आणि लकडी पुलाच्या गळ्यापर्यंत नदीचं पाणी पोहोचलंय. डेक्कन परिसरात पाणी साचल्यामुळं महापालिकेनं जलसंपदा विभागाला धरणातील विसर्ग कमी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सकाळी 11 वाजता हा विसर्ग कमी करून 15,000 क्युसेक पर्यंत करण्यात आलाय. पण पाऊस वाढला तर हा विसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे प्रशासनानं इथल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन केलंय. पण तरीही झेड ब्रिजवर पावसाचा आनंद लुटण्यासाठी तरुण तरुणींनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. पुलाची वाडी परिसरातल्या बैठ्या घरांमध्ये 4 ते 5 फुटांपर्यंत पाणी गेल्यामुळं इथल्या लोकांचे हाल होत आहेत. अनेक घरांमधल्या वस्तू, मुलांची वह्या पुस्तकही पाण्यात वाहून गेली आहेत. शॉक लागून मृत्यू झालेल्या आकाश आणि अभिषेकच्या घरातही अजून पाणी असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. या सगळ्या घटनेनंतर 24 जुलैच्या रात्री पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याचे अपडेट्स प्रशासनानं सोशल मीडिया पोस्ट करून केले असले तरी ते नागरिकांपर्यंत पोहोचलेच नसल्याचं डेक्कन आणि पुलाची वाडी परिसरातल्या नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे प्रशासनावरही टीका केली जाते. पण आपलं पोट भरण्याचं साधन, आपला रोजगार वाचवण्यासाठी गेलेल्या अभिषेक घाणेकर, आकाश माने आणि शिवा परिहार या तिघांनाही आपले प्राण गमवावे लागलेत एका विजेच्या धक्क्यामुळं.